बेजान दिल को तेरे इश्क ने जिंदा किया. ये तर कापतो आज तू गेला समजला ना. तुलेच फडकवतो बिचातून. सॉरी सांगता येतो जवान लावून देवानी करतो ना. घे आपलं पप्पा हल मला नको सांगू माय नाही हे गिरान. फेकून देऊ का मग. ते नाही हे ना फेकू जा फक्का. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. 2 बटर नान, 1 प्लेट चिली पनीर आणि 1 प्लेट बकरे की खुरा. ई हॉटेल आहे का हे? इथं अदालत आहे ना. 1 प्लेट 2 प्लेट 3 प्लेट चालू आहे. आपल्या घरी दाखवायचे हे समजले का तुम्ही? मला कळलं या तुम्ही लोक या कुत्री पाय होती पण मला जेवण नाही होत. आई माय बापाने दिली तेव्हा एका क्विंटलची होती आणि आता 99 किलो आहे. पुरी 100 ग्राम खाल्ली आहे ना. मला तडो खरी बदमाश या कुत्री हिच्या पायी माय वन झालं. ही अपशब्द वापरू नका. हे कोर्ट आहे तुमचं घर नाही आहे समजले का? ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. काय म्हणलं मी डेंगू म्हणलं का चोदू म्हणलं. जसे लोक आहेत तसेच शब्द बोलून राहिली आहो मी. समजले का तुम्ही? ज्याचं त्याला माहित आहे ते. इज्जतदार लोकांना इज्जत देतो मी. हे काय आहे भामटे भिकारे. ए जास्त बोलू नको मामा आईले. खतम करून टाकीन इथंच नाही तर रोड रोलर खाली चपटाच करून टाकीन. तुले समजली का समजतो तू स्वतःले? एका भुकीत लंबी असंच म्हणतो तिच्याच मागं राहायचं जिंदगी भर. माझा पल्लूतच राहायचं समजला का? इथं चौताऱ्याचं काम नाही येत आवलं. पुरा मोडून टाकून असं फिरून काढी. पाय बाई हे अशीच करते मा पोराले. इथंच एवढा तमाशा मचवला येईन तर घरी का नसन करत. अशी काखेत दाबते मा पोराले अशी. हो बाई तुझं पण ठीक आहे पण त्यांनी आवाज उचलला भर कोर्टात. मी त्याला 420 मध्ये अंदर करू शकतो आत्ता. माझ्या समोर त्याने अत्याचार केले त्या मुलीवर. अबला नारी आहे ती बिचारी ती. नाही हा डोम्या नाग. अबला नाही फाटला ढोल आहे तो तबला. तुले सांगतो मी चांगल्यानी. पाय बाई तू हे बी चुकते. तू जरासा आरामशीर बोलत जा नरमाईनं बोलत जा. अटॅकचे लक्षण दिसून आले गटकन मरून जाईन तो. तुमचे मी फालतूचे ऐकायला नाही बसली. पटापट सांगा कोणाचे काय इल्जाम आहेत. कोर्ट भैया कोंबडी बाजार नाही. काव 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 काव. सारं चालते मले. कोर्ट कचेरी सारं मा खिशात आहे समजली का? डीएसपी एसपी साऱ्या संघ घुमतो मी. साऱ्याची ओळखी आहे मा संघ. बारला शेटून जीव आहे का रे तू? एवढ्या डिग्र्या का मी ना खिशात बसायला घेतलं का? असं ना आपल्या घरच्या कानून कायदा राहते का नाही राहत? कोर्टा भैया असंच नाही चालत इथं. त्याले काही कानून कायदा नाही लागत. त्याची माय जज आहे तो वकील आहे. सारे न्याय घरातच लावते दोघं मायले का. सारे लोक गावातले तोंडावर चांगलं म्हणते ना. त्याच्या गाणी मागं थुकते हुल्या येते त्याला पाहून म्हणते. तिले पाहून तर म्हणते काही थंड पडून गेली म्हणते. एका रंगाची म्हणते ठोके करते का करते म्हणते. हे पोट्ट साऱ्या सकाळचं निघते 9 वाजता घरून तर रातची 11 वाजता येते. दिवसभर का करते तर माहित नाही कुठं आपली मारवते तर. एवढा आंध्र होऊन गेलाय मायच्या प्रेमामध्ये का त्याला लेकरं 12 बायको नाही दिसत. मॅडम का सांगू तुम्हाला जो जाते सकाळचा पण असं नाही का मग लेकरू आहे का काही नाही. हा जवान लावण्यासारखा करते. मायचा पूत होईन तो सतीचा लाल. जास्त नको बोलू. आम्ही संस्कारी लोक त्यासारखे रस्त्यावरचे भिकारी नाही आहो. भिकारी कोणाला सांगून राहिली की मा बाप त्या घरी भीक मागायला आलता का तू आली होती एवढी पोरगी देऊन द्या आम्हाला म्हणून? भीक मागे संस्काराच्या गोष्टी सांगून राहिली नाका खालून. ऊत भादरे. जास्त नको बोलू. पाय अशीच बोलते दादा. हे तुला पहिलेच म्हणलं होतं गरीबाची करू नको. भिकाऱ्याला बातच वकाऱ्या येते. मॅडम पाहिले तिचे नाटकं लागली बोंबलाले. अव त्या घरी 2 टाइमचा खाली विचार करो. मा बाप गरीबातला गरीब जरी असं का नाही 4 टाइम खाऊ म्हणलं चांगली दटून. मॅडम जेवायला ताट घेतलं नाही घेतलं. अन्नाच्या ताटावर बसली म्हणते बसली मस्त रस्त खाते. खाले पाहिजे कामधंदे दिसत नाही का करू. हाल्यासारखी खाते. मसाड म्हणते मले. मस्त म्हणते का करू. हे चुकीचे बोलले तुम्ही. मस्त नाही रान भुक्या म्हणायला पाहिजे होता. हसू नको खलबत्त्यानं दातच पाडीन तुझे लोंबडे. पा बाई अशीच बोलते हे मले बी. मा घरी बी मला वनच आहे हिचं. असं वाटते मी सुनवाईन हे मा हाताखाली सासू आली.
बोलायला एक करता कायले कुपरे अंदरुनी माची बाई तू समजली का डसून अल्लादी होत रडून भरून खरी होत समजली का येल्लारू नको इथं कुत्रीवाणी कुत्रे. हे सगळं सोडा बाई. तुमच्या सासूच्या पहिला तुमच्यावर आरोप आहे कुठली सुटली आपल्या नवऱ्यासोबत फिरायला पाहिजे. नवरा कामात असल्यावर 10 वेळा फोन लावते. काऊन करते बाई तू अशी? मग बाई पहा उठली सुटली चालल्या हिंडाले. लावला फोन उठाय चला हिंडाले. ठीक आहे उद्यापासून मी हिच्या नवऱ्या संग घुमेन. झाली शांती? पागल आहे का तू? यांनी सांगावनं मले काही यायला पटत नाही यायच्या पोरासंग घुमलेलं फिरलेलं फोनवर बोललेलं. मी उद्यापासून गावातले यार जमा करतो यायच्या संग हिंडतो. पण उद्या चालून यायनं म्हणलं नाही पाहिजे का माणसं घरात घेऊन बसते. समजली का? आणि तू याच्यावर काही बिचात बोलली का तुले फडकवीन. ए बाई एवढी नको बोलू. ऐकतं कमी ना कचर कचर कांदे जास्त खातो तू. समजली का? मा तसंच आहे मी ज्याच्यात राहत नाही ते मी ऐकत नाही. समजलं ना? हे काय बी असे मी तुला घुमायला नेतो ना मायच्या मायजवळ बायकोच्या बायकोजवळ. काही नाही पसत त्याच्या पोटामध्ये मायचं मला सांगत येते मायले सांगत जाते. एवढा तर चोनके आहे तो का सांगन का मायचा मायपाशी ठेवतो हाड खाऊ मायचा गप्पू लाल्ला. आता एक गोष्ट सांगतो मॅडम तुम्हाला मी नाही एक दिवस मा पाय दुखत होता जी पल्ली होती तर याले म्हणलं जराशे पाय दाबून दे म्हणलं. पाय दाबला माया दोरा लागला नाही लागला बरोबर गेला मिट्टू मायपाशी. मला व नाही मला पाय दाबून मागते तुला मला बायकोचा वास केला म्हणते. सांगा आता कोणाला सुख दुःख सांगू मी आता? गावातल्या माणसाला सांगू का गावातल्या माणसाला दाबून मागू पाय? काय पाय केवढा मै हालत केवढी. नाजूक वडा पैदा केला त्या. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. त्यांचा दुसरा आरोप आहे आली तेव्हापासून लाईट बिल वाढलं, सिलेंडर कमी झालं, आणखी तेलाचे पिपे खाली झाले, अनाजाला बट्टा लागला, आणखी भाजीपाल्याला चढवते ना बाहेरचे खायला मागते. यांचे असे आरोप आहे. तुम्हाला काही बोलायचे आहे याच्यावर? बोला लवकर लवकर. हो आणि हे वॉशिंग मशीन ना कपडे धुते. हिच्या बापाच्या घरी वॉशिंग मशीन होती का? खाली हाताने आली बाप सई घरात. ठीक आहे उद्यापासून गॅसचा पाईप मा तोंडात घालतो गोबर गॅस तयार करतो मागून परक पादत जातो. पादली का शिजलं खाले घालतो तुले. तुही वाचली बाई गॅस. हे मशीन मध्ये कपडे धुवायला लावते कारण हिचे कपडे ब्रँडेड आहे मालचे कपडे होय. आणि मी किलोनं साड्या आणतो बाडीवरून आहे ना म्हणून मला कपडे नाही धुवायचे म्हणते म्हणून ते मला म्हणते का मशीनला हात लावायचा नाही. याईने एक काम करावं ना त्या मशीनी ढुंगणात भरून घ्याव ना मा नजरा जाईन ना मा हात जाईन. मा बापाची इथं नाही होती मशीन हिनं का आणला आपल्या बापाच्या घरून कारे ढोबर. राहिला आता लाईनीच्या ना तेलाचा प्रश्न. एक काम करतो उद्यापासून तांत्रिक पाशी विद्या शिकतो. वाजवली तालिका पेटले दिवे याच घर जगात जग. बिलही नाही येणार लाईट बिली वाचन तिचं वालं. ह्या घरात खाले फक्त मले लागते बाकीच्या लोकांना खाले लागत नाही. हे लोक फक्त करबा फुटर खाते मॅडम. डुकरं होय ना चरते. बरोबर आहे बाई. तुम्ही सून आणता का बावले आणता? नाकावरची माशी सहन नाही होत तर कायले आणा सुना? नाही आणाव घरात नवाडा जीव. कुठं राहू द्या कुवारा संत मरण ते. नाहक आणला मी ह्या पांठेला घरात ना पोराला 36 भेटते. आता बी मी उभ्या करू शकतो. हो म्हणूनच 40च्या झालता म्हणून एक नाही भेटली त्या पोराला अक्कल सांगून राहिली. मीच होय माई मती मेलती इथे येऊन धसती दिली मा माय बापानं. ए तोंड सांभाळून बघ बापाच्या घरी तर कुत्र्यावानी काम करत होती. हा बारूद कंपनीत काम करत होती तू माणसाईची. हरामाची खायची आदत नाही ना मला तुमच्यासारखी. रोज कष्टाले जाऊ ना सुखाची भाकर खाऊ म्हणलं. काही तुमचं मागून हिसकून नाही खाल्लं मी. आणि जास्त हे प्लॅन गाणी त्याच कंपनीतून बारूद आणि ना तुमच्या ढोंगणात बरी न लावून गाणी घालतो धमाके. 5 दिन पेटवून पुरा घरदार सगळं तुम्हाले. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. तिसरा आरोप आहे तुमच्या पतीचा. तुम्ही मायच्या ऐकता ना तुमची माय घर बिघडवते. प्रत्येक गोष्ट मायले फोन लावून सांगता. आणि सासूबाईचा आरोप आहे का पोराचा पैसा तुम्ही मायच्या घरी नेऊन भरता. हो मी याचा घरचा पुरा पैसा मा माय बापाच्या इथे नेऊन भरला. मा माय बापाने बिल्डिंगा बांधल्या याच्या शोधून राहिले माय बाप. ह्या लोकांच्या ज्यांना आमचं घर चालते नाही तर मा माय बापाला भिकाच लागल्या होत्या. डोबरच घेऊन घुमे माय बाप. राहिली मा मायची गोष्ट पोरीची माय घर बिघडवते. पोराची माय सती सावित्री राहते घर घेऊन चालते ते. जाऊ दे दादा सोड भोसडीले. 5 लाख रुपये देऊन दे टाक्याच्यात नोटा अलग कर फेकून दे.
बहीण 70 फुटाच्या झाडापासून अल्लादी करतो मुनकी पैसा धावत करायला सांगतो की तू धडको हे बाई माझा हातोडा दे. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. जज साहेबा लावा लवकर न्याय, कोणाचं काय तर मला जायचा टाइम होऊन झालाय. काऊन बाहेर दुसरी ठेवली आहे का? मला तर तुम्ही दोघं मायलेकाच्याच बीच मध्ये गडबड दिसून आली. बरोबर बोलते ही बाई. दिसलं ना आता खरं बोलतो मी म्हणून यायला झोमते. का झोमाचं आहे? जैचं आलं तैची चालूच आहे. आमच्या घरी लग्न झालं तैचं कटकट. खटखट नाही, तू आमच्या जिंदगीत बोलतो म्हणून आमची जिंदगी खटखटीत झाली आहे. एक नंबरची आंबट चिंबट. बोलता म्हणजे मावला पोरगव आहे. मी जन्म दिला त्याले. दादा 5 लाख रुपये घे ना अल्ला कर अवदसा. चाल आपलं वर्ग उचल ना निंग इथून, नाही तर दोघाईले धरून मग काखेत दाबतो. समजली का? निघा. इज्जत जेवढं सांगन तेवढं कमी आहे साहेबा. या बाईनं कधी झाडू नाही मारला, भांडे नाही घासले, कपडे नाही धुतले. वारा धुवून येऊन जाय तर झोपली राय घरात, असे कपडे उडत राय. फरशी पुसाचा हेपच नाही आईले. मी फरशी पुसतो चांगला, मला चेहरा चमके फरशीत झलझल. ओके कार भेंडे ते थोपाडच तेवढं साजरा आहे का नाही? कसं चमकणार नाही त्या फरचीवर झलझल. कारण भेंड मार चिडचिड चिडचिड लावते. सारा दिवस निघला का मांग. मला ह्या घरात जराशी शांती नाही आहे. हो बाई मी समजली सगळं. हे बाई आहे तेवढी तुझ्या जिंदगीत शांती नाही आहे. मला सगळं समजून आलं आता. ह्या भाकऱ्यात तसं आहे, कोणाला काय म्हणता येले म्हणलं चांगलं आपण एग्र राहू, आपलं करून खाऊ, तर ह्या मायचा पल्लू धसते ना. का कोणाला बोलता? हो बरोबर आहे. नेहमी मावल्या मागं कटकट कटकट लावून ठेवली आहे. मला जिंदगी तशी बी बायको संगच करायची आहे. आम्ही रेन सुखात, बाकी गेले भोकात. घातलं मा पोराले. बायकोचा मिट्टू बोलला, बायकोचे बोल. भोसडी मोहिनी टाकते मा पोराले. असं नाही होता, पहिले लय चांगला होता. ही भोसडी बदमाश आली त्याची आम्हा मायले काले अलग केलं या भोसडीला. नजरेत मोहिनी आहे भोसडीची. मा पोरावर टाकते मंतर मारते. असं कसा बदलला 5 मिनिटात. एवढ्या लाईनाचा मोठा केला तुले. विसरू नको रे आई बापाला. जिजवली त्याने काया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची साया. तुला आई बाबाची छाया. सीधी राही ना ते एका भुक्कीत दिन लंबी करून. मायले मारते बायकोसाठी, ह्या केल्यासाठी मायले मारून राहिला दादा. हो गे त्या लाईनाचा मोठा केला, मला सांटा सोडून गेला आहे ना. बोलायला लावते भोसडी, त्याच पैदा केले का हो पोट्टे? लोकांच्या मायबापाने केले ते रस्त्यावर पडले आहे का? बोलायला लावता नसली तर ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. मीनं न्याय लावलाय. मी सांगतो तुम्हाला न्याय. तुम्ही नवरा बायको एकत्र राहा ना, सुखाचा संसार करा. सासू नंदा लोकांचे ना, नवरा बायको एकाचे. असंच होते सगळ्या घरी, मला मालूम आहे. म्हणून तुम्ही दोघं सोबत राहा न. निघा इथून आता पटकन. दुसरी बी केस लढायची आहे मला. आणि हे झापा तोंडे पैसे दे मला केसचे. का म्हणता? जाऊ घरी. पैसे माझ्याकडून घेता न्याय तिचा लावता. अखेर दाखवला तू ना मा घरचा तमाशा. केले मा घरचे 2 तुकडे. झाली भेटली थंडक तुले. पैसे भेटतील तुले, हिसे भरते. भोसडे आता राहतो मी एकटीच. आणि संटी वाले बी कोण आहे? कोणाकडे पाहून राहू मी? थांबा थांबा, तुमच्या बी न्याय लावून देतो मी. तुम्ही लढा नको. दादा बायको दुसरी भेटून जाईन. माय नाही भेटत. तू आपल्या मायसोबत राह. बायको सोडून दे. पण एक विचार कर, माय मेली तर कसं? अरे थांब, अधिक एक सांगायचं राहिले इकडे. माय सोडून गेली तर तुझे लंग वाक्याचे आहे. भिकारीवाणी घुमशील तू दारोदार लोकांच्या घरी. खायला नाही भेटणार तुले. बायको आहे तर बायको आहे, माय होय तर माय होय. मायच्याच कड घे. का बोलते ना का नाही हे वकील बाई? तुला माहिती आहे तू का बोलून राहिली आहे? खरंच बायकाच्या दिमागात फाल्टर आहे. ते 3 बायका आहे माझ्या नजरे पुढे. 3ही फाल्ट आहे दिमागानं. थांब, आता मला सगळं समजलंय. तिले बी डिवोर्स नको देऊ, माझ्यासोबत बी राह. सगळं काही कर. मला नंबर देऊ का? मी बी सिंगल आहे. मला नंबर घे. यांनी बी ठेव, मी बी राहतो सुखाना. 2 मी बी खाईन, तू बी खाजो. बरी आहे का तू? माझ्या नवऱ्याला मुलगाचं काम करत याच्यासाठी वकील याच्यासाठी लोकांच्या नवऱ्यावर नजरा ठेवतो कुत्री. ए बाई, हात नाही उचलायचा. मी ना कोणत्याच माणसाचं वाईट नाही पाहू शकत, समजली का? मी ज्या मला सगळं माहित आहे. म्हणून मी ना त्याच्या हातमध्ये फैसला घेतला. समजलं का? तुम्हाला काय माहित आहे? तर तू ठेवशील का माझा नवरा? काय झालं तर? पण मला इंटरेस्ट नाही अशा माणसाईवाणी दिसण्यावाल्या बायात. भेव लागायला एक दिसते, मुला येण्याला एक गाडेल बाया.
का बरं तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे का खरंच? हे अशा चालते पण हे अशा नाही अश्लील. माकडाला अजबची काय चव. मी ना लय हडकूनची चव घेतली आहे. मला नको शिकव तू झिपरे. करून घे दादा ही लेका मावती बी हाय आणि मी बी तसं 36 घाटाचं पाणी पिऊन आली हा याने बी नाही टिकू देईन नाही इले वाकडीत मुतवली तर. अशा केसा टोकीन तावर 64 घाटाच्या पाणी पिणं विसरून जाशील. समजली का तू? कानूनला तुम्ही ना समजून का ठेवलं? तुम्ही दोघा सासा सुना आहे ना. मला काय नको, मला इथे याच्यावरून पैसे घेतले ते तुझं घे.